बाय चितळे बंधू। मनसेसोबत युती करायची का? मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा। युती केली तर फायदाच होईल, माजी नगरसेवकांचा सूर। विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं स्पष्टीकरण। मुंबईतील चुना भट्टीतील श्रमरक्षा भवनाजवळ ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनाला सुरुवात। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर। इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय। हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे घेतला तरी तिसरी भाषा शिकवली जाणार। हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20हून अधिक विद्यार्थी गरजेचे। महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती केल्यास संघर्ष अटळ। राज ठाकरेंचा इशारा। मोदी शहा गुजरातचे असूनही तिथे हिंदीची सक्ती का नाही? मनसे अध्यक्षांचा सवाल। आयएएस अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी हिंदीची सक्ती केली जाते का? राज ठाकरेंचा सवाल। शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात ते बघतो, राज ठाकरेंचं अल्टिमेटम। मराठीला नाही हिंदीला पर्याय दिलेत, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। एनईपीमध्ये 3 भाषांचं सूत्र, महाराष्ट्रात 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण। राज ठाकरेंची बोलणं झाल्याचे वक्तव्य। गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत त्रिभाषा सूत्र, हिंदी अनिवार्य नाही। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण। मराठी भाषा सर्व शाळात अनिवार्य असल्याचं अधोरेखित। दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचा पुन्हा वेगळा सूर। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून व्यक्त नाराजी, दीर्घकालीन नसल्याचं केलं स्पष्ट। जुना इतिहास बाजूला ठेवून भाजपच्या नियमाप्रमाणे वागल्यास स्वागतच। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। तर भाजपला दाऊदही चालेल, संजय राऊतांचा हल्लाबोल। संभाजीनगर दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट। लड्डांच्या घरातील करोडो रुपये जादूटोण्याद्वारे गायब करण्याचा आरोपी बाळासाहेब इंगलेचा होता प्रयत्न, पोलीस तपासात उघड। कोल्हापुरात अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या। हातकणंगलेमधील आळते इथल्या मदरशातली धक्कादायक घटना। शाळेला सुट्टी मिळावी म्हणून हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड। आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान। मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। तर पैठणमधून संत एकनाथांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार।